नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत मोंढाळे गावामध्ये, तालुका पाचोरे, जिल्हा जळगावमध्ये। तर आज आपण आपल्या नवीन दुग्ध उत्पादकांसोबत चर्चासत्र आयोजित करत आहोत। तर सर, आपण आपलं नाव सांगावं आमच्या शेतकऱ्यांना। माझे नाव संजय शिवाजी वाघ, राहणार मोंढाळे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव। सर, तुम्ही हा दुग्ध व्यवसाय किती वर्षापासून करताय? मला 5 वर्ष झाले। 5 वर्ष झालेत। 5 वर्ष करत असताना काय काय समस्या तुमच्या समोर होत्या बाबा? आतापर्यंत समस्या अशा होत्या की गाई खूप असायच्या, दुधाचं प्रोडक्शन कमी व्हायचं, मस्टडीजला खूप सामोरे जावे लागायचं, या समस्या खूप होत्या। ओके, तुमच्या सोबत हे गृहस्थ कोण आहेत त्यांची जरा तुम्ही आम्हाला ओळख करून दिली तर बरं होईल। हे आमचे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, मित्र पण आहे आणि भावाच्या पण नात्याचे आहेत। सर, तुम्ही तुमचं नाव आणि तुमचं थोडंसं जरा अनुभव। नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर श्रीकांत पाटील। मी खाजगी पशुधन पर्यवेक्षक AITचं काम चांगल्या प्रमाणाने करतो। मी जास्तीत जास्त गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून अनुवंशिक वाढ होऊन आपल्या शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, या हिशोबाने मी काम करतोय। अनुवंशिकता वाढ म्हणजे नेमकं साहेब काय थोडंसं सांगता येईल आपल्याला? अनुवंशिकता वाढ म्हणजे जर आपण HF भरवतो आहे तर HF मध्ये चांगल्यात चांगलं ब्रीड भरून HF ची आपली जी अधिक वाढ होऊन पुढच्या वेळेस जी कालवड येईल, जास्त काटक्षम, जास्त रोगप्रतिकार शक्ती असलेली ती कालवड आपल्याकडे तयार झाली पाहिजे, या प्रकारे काम करणे आम्ही अनुवंशिकतेमध्ये करत आहोत। सर, आताच आपण माहिती घेतल्याप्रमाणे तुमच्याच हातची ह्या गोठ्यामध्ये ब्रूट हे सिमेंट तुम्ही लावलेलं आहे। तर हे ब्रूट सिमेंट का लावलं? ब्रूट सिमेंट आता मगाशीच आपल्याला संजय भाऊंनी सांगितलं की माझ्याकडे कमी दुधाच्या प्रमाणामध्ये गाई आहेत, तर आपल्याला ती दूध वाढ करायची म्हणून आपण ब्रूट हे सिमेंट लावलं आणि त्याच्यापासून दूध उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसून येतं। नक्कीच सर, तुम्ही ज्या पद्धतीने कंपनीवर विश्वास ठेवून भविष्यात दूध वाढीसाठी काम करण्यासाठी ब्रूट हा वळू तुम्ही निवडलाय। आता जर तुम्हाला या ब्रूटची जर साहेबांच्या गोठ्यावरती कालवड आली तर याच्याविषयी पुढचा वळू कोणता वापरायचा आहे आणि ज्याच्यामध्ये जनुकीय गुणधर्म जास्त वाढ होईल याचं ॲश्युरन्स कंपनी देते, तर अशा वळूविषयी आपणास काही माहिती आहे का? अशामध्ये आता तिची जी कालवड येईल ब्रूट झालेली, त्या कालवडीला आपण मॅजिक हा ब्रूट वापरावा असं कंपनीकडनं सजेशन पण आलेलं आहे। आणि त्याच्या ते रेजिस्टंट जे आहेत की ब्रूट जास्त दूध देणारे आहे तर तिला मस्टायटिस होईल किंवा इतर आजारांना बळी पडेल, तर आपल्याला ती कालवड रोगप्रतिकार शक्ती तयार करून जेणेकरून मस्टायटिस थांबेल, इतर आजारांना पण बळी पडणार नाही, अशी आपण तयार करणार आहोत। धन्यवाद साहेब। तुमचं जे काम आहे की तुम्ही शेतकऱ्याची नाळ काय आहे, शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये शेतकऱ्यासाठी काय गरज आहे, तर दूध वाढ ही गरज होती इथं, आणि याच्यासोबत तुम्ही त्याला पहिल्या स्टेपमध्ये ब्रूट हा वळू रिकमेंड केला। ह्या ब्रूटची जर कालवड भविष्यात आली तर ह्या ब्रूटला सोमॅटिक सेल स्कोर हा जास्त असल्यामुळे भविष्यात या कालवडीमध्ये दगडी म्हणजेच मस्टायटिस होण्याचं जास्त प्रमाण आहे। तर हे प्रमाण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी भविष्यामध्ये जर त्या कालवडीला आपण स्ट्रायकर किंवा मॅजिक हे 2 वळू की ज्याचा सोमॅटिक सेल स्कोर हा कमी आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण तेच राहील पण शेतकऱ्याची कालवड ही मस्टायटिसला दगडीला बळी पडणार नाही। बळी जर नाही पडली, एकदा जर वर्षातनं गाईला मस्टायटिस झाला तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पशुवैद्यकांचा कमीत कमी 4,500चा कॉल 3 वेळेसचा होतो आणि मेडिसिन कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये, म्हणजे 7 ते 7,500 रुपये आपल्याला पशुवैद्यक आणि मेडिसिन याच्यावरचा खर्च होतो। त्याच्यानंतर जर देवाच्या कृपेने 4ही सडं वाचली तर तो शेतकरी पुढच्या वेताला ती गाय पाळू शकतो, नाहीतर याच्यामध्ये मेजरली 1-1, 2-2 सडं पूर्णपणे निकामी होण्याचे सुद्धा चान्सेस आहेत। तर साहेब, तुमच्या भविष्यातल्या वाटचालीस ABS टीमकडनं तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि या पाचोऱ्या तालुक्यात तुमच्या सोबत अजूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडनं जनुकीय गुणधर्मावरती आधारित असलेल्या वीर्य मात्रेचा उपयोग प्रत्येक गोठ्यावरती व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो। थांबतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद।